मंडळी, उन्हाळ्यात नेसायला कॉटन साड्या सर्वात बेस्ट असतात, कारण त्या हलक्या, आरामदायक आणि दिवसभर घातल्या तरी त्रास होत नाही। पण अनेकांना वाटतं की कॉटन साडी म्हणजे फक्त साधी साडी, पण खरं तर कॉटन साड्यांमध्येही खूप सुंदर आणि वेगवेगळे प्रकार असतात। आज आपण पाहणार आहोत अशा 8 कॉटन साड्या ज्या प्रत्येक महिलांच्या कपाटात असायलाच हव्यात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी येते खादी कॉटन साडी। ही साडी पूर्णपणे हाताने विणलेली असते आणि भारतातील पारंपरिक फॅब्रिक म्हणून ओळखली जाते। खादी साडीची खासियत म्हणजे तिचे नैसर्गिक कापड आणि साधेपणा। ही साडी दिसायला साधी असली तरी घातल्यावर खूप रॉयल आणि एलिगंट लुक देते। आता पुढे पाहूया दुसरी सुंदर साडी म्हणजे चंदेरी कॉटन साडी। ही साडी मध्य प्रदेशातील चंदेरी शहरात तयार केली जाते आणि भारतातील प्रसिद्ध पारंपरिक साड्यांपैकी एक आहे। या साडीचे फॅब्रिक खूप हलके आणि थोडेसे शिमरी दिसते। त्यावर सुंदर मोटिव्स, बुट्टे आणि जरी बॉर्डर असतात। फेस्टिवल, पूजा किंवा छोट्या फंक्शनसाठी ही साडी खूप सुंदर दिसते। तिसरी साडी आहे तांत कॉटन साडी। ही साडी मुख्यतः पश्चिम बंगालमध्ये तयार केली जाते। तांत साडीचे कापड खूप हलके आणि ब्रिदेबल असते, त्यामुळे उन्हाळ्यात घालण्यासाठी खूप आरामदायक असते। या साड्यांमध्ये बहुतेक वेळा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि पारंपरिक डिझाईन असतात। विशेषतः उन्हाळ्यात रोजच्या वापरासाठी ही साडी खूप लोकप्रिय आहे। आता पाहूया पुढची साडी म्हणजेच कोटा डोरिया साडी। ही साडी राजस्थानमधील कोटा शहरात तयार होते। या साडीची खासियत म्हणजे तिचे चेक्ससारखे जाळीदार विणकाम। ही साडी खूप हलकी असते आणि घातल्यावर खूप आरामदायक वाटते। उन्हाळ्यात रोजच्या वापरासाठी ही साडी खूपच योग्य मानली जाते। पाचवी साडी म्हणजे महेश्वरी कॉटन साडी। ही साडी मध्य प्रदेशातील महेश्वर शहरात तयार केली जाते। महेश्वरी साडीची खासियत म्हणजे तिचे स्ट्राइप्स, चेक्स आणि सुंदर बॉर्डर डिझाईन्स। ही साडी साधी असली तरी खूप क्लासिक आणि एलिगंट दिसते, म्हणून ऑफिस वेअर आणि छोट्या फंक्शनसाठी ही साडी खूप योग्य आहे। सहावी साडी आहे जामदानी कॉटन साडी। ही साडी अतिशय सूक्ष्म आणि सुंदर हातमाग विणकामासाठी प्रसिद्ध आहे। या साड्यांवर सुंदर फुलांचे आणि पारंपरिक मोटिव्स विणलेले असतात। जामदानी साडी घातल्यावर खूप रिच आणि ग्रेसफुल लुक मिळतो, म्हणूनच पारंपरिक आणि एलिगंट लुकसाठी ही साडी खूप आवडली जाते। सातवी साडी आहे संबलपुरी कॉटन साडी। ही साडी ओडिशामधील प्रसिद्ध इकत तंत्राने तयार केली जाते। या साडीवर जिओमेट्रिक आणि पारंपरिक डिझाईन्स असतात। संबलपुरी साडी तिच्या वेगळ्या पॅटर्नमुळे खूप आकर्षक आणि खास दिसते। आणि आता शेवटची साडी आहे केरळ कसावू कॉटन साडी। ही साडी प्रामुख्याने पांढऱ्या किंवा ऑफ व्हाईट रंगात असते आणि त्यावर सुंदर सोनेरी बॉर्डर असतो। ही साडी खूप सिंपल, एलिगंट आणि पारंपरिक लुक देते। केरळमधील सण किंवा लग्नाच्या कार्यक्रमात ही साडी विशेष घातली जाते। मंडळी, या होत्या कॉटन साड्यांचे 8 खास प्रकार। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यासाठी 10 हलक्या वजनाच्या साड्या, म्हणून तो व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।